नमस्कार मंडळी, आपल्यासोबत आहेत एक उत्कृष्ट असे कलाकार ज्यांची मी आत्ताच भूमिका पाहिली. दादा, आपलं संपूर्ण नाव आणि आपलं या नमन कलेबद्दलचा प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल सांगा. नमस्कार, माझं नाव अक्षय आनंदकर. गेली कित्येक वर्ष मी अभियानिल कलामंचाशी जोडला गेलो आहे आणि या अगोदर अभियानिल कलामंचाचं अजिंक्य नाटक केलं होतं. तुम्ही दादा माझी तेव्हा सुद्धा इंटरव्ह्यू घेतली होती. तेव्हा मी कविकराचा रोल करत होतो आणि आज त्याच्यानंतरला नमन ही कला अभियानिल जोपासत असताना दोघे भाऊ मला पण त्यांची ओढ लागली आणि मी सुद्धा त्यांना जॉईन झालो. बरेच त्यांची धडपड पाहिली मी आणि ही कोकणची लोककला जपण्याचा ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतायत ना, त्यामुळे मला जरी कुठेतरी असं वाटलं की आपण पण यांना साथ द्यावी, म्हणून मी त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांच्या सोबत आहे आणि कोकणची लोककला ही अविरत अशीच चालू राहू दे. आणि आज या नमन या कलेमध्ये आज माझं वगनाट्य कलंकित सौभाग्यवती या नाट्यामध्ये मला विक्रमादित्य ही राजाची भूमिका जी मला दिली होती त्याला योग्य न्याय देण्याचं मी काम करत आहे आणि त्याबद्दल मी अविनाश सरांच्या आणि सरांचे मनापासून आभार मानतो की नमनमध्ये पण एक नवीन अनुभव घेण्याचा मला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. दादा, आपलं संपूर्ण म्हणजे गावचा जो गाव कोणता आणि कुठून सुरुवात केली? तसा मी प्रॉपर कोकणातला आहे. कोकणातमध्ये बरेच लोककला आहे, पण आम्ही प्रॉपर मालवणमधलं आहे, सिंधुदुर्ग मालवणमधलं. आमच्याकडे दशावतार आणि म्हणजे भजन वगैरे हे जास्त चालतं आणि अभियानिल कलामाशी जोडल्या गेल्याने मला इकडचा जो शक्तितुरा आहे त्याला कलगीतुरा पण म्हणतात, त्या प्रकारे नमन आहे, या कला पण मला जवळून पाहता आल्या, त्याच्यामध्ये सहभाग घेता आला आणि खरंच या दोन बंधूंचे मी खरंच मनापासून आभार मानेन. कारण ही कोकणची लोककला जपणे ही सर्वसाधारण गोष्ट नाही आहे आणि ही लोकांपर्यंत पोहोचवता येतात मुंबईच्या कलामंचावरती, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांना कुठेतरी एक सोबत देण्याचं काम आम्ही करतोय प्रामाणिकपणे. त्यांनी एक संधी दिली, त्या संधीचं सोनं करतोय. त्याचप्रमाणे अक्षयदादा, तुम्ही आज आम्हाला भेटलात, तुमचं नेहमीच आपल्याला साथ असते आणि प्रेक्षकांनी हेच सांगितलं की कोकणीश्वर हे कोकणचे युट्यूबर्स आहेत सर्व, त्यांना तुम्ही साथ द्या. हे आपली कोकणची लोककला आहे ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत या सोशल मीडियाच्या माध्यमातून. आज सोशल मीडियाची दुनिया आहे, त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते पोहोचवण्याचं काम करतायत. आज 2 दिवसापूर्वी तुमचा व्हिडिओ पाहिला होता, खूप भावनिक व्हिडिओ होता. खरंच खूप छान काम करताय तुम्ही सुद्धा, या वेळात वेळ काढताय तुमच्या धावपळीतनं आणि शूट करून सगळं आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. ही कोकणची लोककला साता समुद्र पार नेण्याचं कारण एक तुम्ही सुद्धा आहेत. बाकी धन्यवाद. नाही, बरोबर. बाकी ते तर आहेच. आमचं ते म्हणजे आम्हालाही आवड होती, त्यामुळे आम्ही या क्षेत्रामध्ये उतरलो. म्हणजे चांगलं आहे, ते आम्ही चांगलंच देतोय, पण जिथं ते चुकत असेल तर तुम्ही सुद्धा आम्हाला ते निदर्शनात आणून द्या. नक्की नक्की. तो व्हिडिओ कोणताही असो, तो लाखात जरी गेला असेल तरी मी ते स्वतः तो डिलीट करेन, कारण ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. लोकांमध्ये चांगलं पोहोचलं पाहिजे, कारण साता समुद्र पार आपली लोकांना पोहोचत आहे. बरोबर. दादा, आपण या नमन केला म्हणा किंवा दशावतार म्हणा, कोणती जी कोकणातली कला आहे त्यामध्ये प्रथमता रोल कोणता केला होता, भूमिका? तसं मी ॲक्च्युली माझा जन्म मुंबईमधला, मी लहानाचा मोठा मुंबईत झालो आणि कोकणच्या लोककलेमध्ये एवढं मी इन्व्हॉल्व नव्हतो कधी. ओके. दशावतार हे मी फक्त लांबून पाहिलंय, म्हणजे जेव्हा पण गावी जातो, जत्रा असते किंवा काही, दशावतार हा विषय पाहिलाय. खूप मेहनत आहे. कधीतरी आयुष्यात ना म्हणजे एक संधी मिळाली ना तर त्या दशावतारात एक छोटंसं पात्र करायची माझी इच्छा आहे. ती खूप मोठी गोष्ट आहे. आणि पण हे जे आहे ना, आज मी वयाच्या 3 वर्षाचा असल्यापासून डान्स वगैरे म्हणजे ॲक्टिव्ह आहेत. माझे माझे वडील जे आहेत या क्षेत्रात ॲक्टिव्ह होते, छोटे कलाकार होते, ते सुद्धा टी व्ही सिरियल्स आणि या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येत होते, नाटकसुद्धा केले आणि त्यांच्याच कलेचा वारसा जपण्याचा मी प्रयत्न करतो. बस, खूप छान. असे बरेच आहेत आपल्या कोकणात किंवा ज्यांचे म्हणजे ज्येष्ठ मंडळी असतील, त्यांचे वडील असतील, काका, त्यांनी जी ह्या म्हणजे घराण्याशाहीपासून जे चाललं आहे तर तुम्ही वारसा पुढे चालवत आहे. कारण या नव्या युगामध्ये ही कला जपण्याचं काम जे तुम्ही करताय त्याला खूप खूप सलाम आहे तुम्हाला सर्वांना. आणि आता आपला कार्यक्रम संपला आहे, त्यामुळे थोडा जास्त वेळ नाही आहे. पुन्हा कधीतरी भेटू आणि मनसोक्त अशा गोष्टी आपण शेअर करूया. तर आपला जो बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल दादा धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद दादा. धन्यवाद.